डेक्कन परिसरातील फ्लाइंग जिप्सी कॅफे पहाटे 3:45च्या आसपासची वेळ. कॅफेमध्ये तरुणांची गर्दी असते आणि अचानक दोन गटांमध्ये इथं वाद सुरू होतो. हा वाद इतका विकोपला जातो की अथर्व जगताप या 19 वर्षीय तरुणावरती कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्याचा आरोप समोर येतो. विशेष म्हणजे रील्स आणि सोशल मीडियावरील लाईक्स आणि कमेंट्सच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते आणि या प्रकरणात प्रसिद्ध रील स्टार माधवी कुंभारसह 7 जणांना अटकही होते. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या हल्ल्यामागे केवळ सोशल मीडियावरील वाद आहे का आणखीन काही? नेमकं काय घडलं आणि पुण्यातील या धक्कादायक हल्ल्याची संपूर्ण कहाणी पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये 15 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. फ्लाइंग जिप्सी कॅफेमध्ये अथर्व जगताप आपल्या काही मित्रांसोबत बसला होता. यावेळी माधवी कुंभार आणि विद्यार्थीच्या सोबत काही जण या कॅफेमध्ये असल्याची माहिती समोर आली. रील्स बनवणं आणि सोशल मीडियावरील रील्सच्या लाईक्स आणि कमेंटवरून या दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाला होता आणि हाच वाद त्या दिवशी पुन्हा एकदा उफाळून आला. याच जुन्या वादातून अथर्वला धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. याच वादाचा बदला घेण्यासाठी हे सगळे आरोपी त्या ठिकाणी आले. तू पोरींना काय बोललास, आमच्यासोबत चल, तुला दाखवतो, अशी धमकी देत त्याला शिवीगाळ करायला सुरुवात झाली. परिस्थिती बिघडत असल्याचं लक्षात आल्यानंतर घाबरलेला अथर्व जीव वाचवण्यासाठी पुन्हा हॉटेलच्या आत पळाला. मात्र पाठलाग करत हॉटेलमध्ये घुसलेल्या आरोपींनी त्याला जिवंत सोडू नका असं म्हणत त्याच्या डोक्यात शस्त्रानं सपासप वार केल्याचं समोर येते. एवढ्यावरच न थांबता त्या टोळक्यानं हॉटेलमधल्या खुर्च्या फेकून मारत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचाही आरोप आहे. या हल्ल्यामध्ये अथर्वच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आहे. हल्ला झाल्यानंतर सर्व आरोपी तिथून फरार झाले. परंतु कॅफेच्या सीसीटीव्हीमध्ये सर्व आरोपींचे चेहरे जे आहेत ते रेकॉर्ड झाले आहेत. मारहाण झालेल्या अथर्ववरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या घटनेचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे साताऱ्यातील कास पठारवरील जुना वाद असल्याचंही बोललं जाते. काही महिन्यांपूर्वी कास पठारवरती स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून या दोन गटांमध्ये याआधीही वाद झाल्याची माहिती आहे. याच वादाचा राग मनात ठेवून पुण्यात अथर्ववरती हल्ला करण्यात आला का, या दिशेनेही पोलिसांचा तपास सध्या सुरू असल्याचं बोललं जाते. दरम्यान पहाटेनंतर डेक्कन पोलिसांनी कॅफे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याला सुरुवात केली. असंही बोललं जातंय की या हल्ल्यामध्ये कॅफेचा जो कोणी ओनर आहे त्याने रक्ताचा डाग पुसण्याचाही प्रयत्न केला. परंतु या प्रकरणी सुद्धा आता तपास सुरू आहे. नेमकं कॅफे चालकानं असं का केलं, पुरावे नष्ट करण्याचा का प्रयत्न केला, या हल्ल्यामध्ये त्याचाही सहभाग होता का, असाही अनेक प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचं कामही करण्यात आलं. या प्रकरणात माधवी कुंभार, स्नेहल सोनके आणि शार्दूल ओवाळ याच्यासह 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी कॅफेमधील सीसीटीव्हीचा आणि डीव्हीआरचा ताब्यात घेतलेला आहे. घटनास्थळावरून आणखीन काही पुरावे गोळा करण्याचंही प्रयत्न जे आहे ते सुरू आहे. परंतु मुद्दा असा येतो की इतक्या उशिरापर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत कॅफे सुरू ठेवण्याची परवानगी कशा पद्धतीने मिळाली, हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी हायलाईट करण्याची गरज आहे. आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु रील्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून साधा एका कमेंटवरून झालेला वाद किती जीवघेणा ठरू शकतो हे या घटनेतून समोर येतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.